माझ्या कवितेचं नाव आहे ऊन ऊन खिचडी. ऊन ऊन खिचडी, खिचडीवर तूप. ऊन ऊन खिचडी, खिचडीवर तूप. वेगळं राहायचं भारीच सूप. एक नाही दोन नाही माणसे 12. घर कसलं मेलं ते बाजारच सारा. सासूबाई मामांजी नणंद जाऊ दीर सारे. जावेच्या पोराची सदा पिरपिर. पाहुणे रावणे सणवार. रांधावाडा जीव बेजार. दोघांमध्ये दिलं नाही बाबांची चूक. वेगळं राहायचं भारीच सुख. सगळ्यांना वाटलं माझं घर प्रेमळ. प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासूच. आणि एवढंसं म्हटलं तरी विंचूच विंचूच. चिमुकली नवननबाई चुगली हलकी. हातभर लाकडाला हातभर झेलपी. बाबांची माया काय मामांजींना येते. पाणी तापवलं म्हणून काय सायका येते. बहीण जाऊ यात अंतर खूप. वेगळं व्हायचं भारीच सुख. दोघांचा संसार सदा दिवाळीने दसरा. दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं छान छान लिहायचं खायचं. गुलू गुलू बोलायचं आणि बाहेर फिरायचं. आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी. फिटतील बाई सारे आवडी निवडी. दोघांचा असतो स्वयंपाकच काय. पापड मेथकूट दह्याची साय. त्यावर लोणावळा साजूक तूप. वेगळं व्हायचं बारीक सूप. रडले पडले आबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार झाला. पण मेलं याचं काही कळतच नाही. महिन्याला पगार कसा पुरतच नाही. साखर येते तर तांदूळ नाही. तांदूळ येतं तर गहू नाही. यांच्याही पगाराची तराच न्यारे. घोटभर पाणी प्यायला पाणी द्यायला बायकोच हवी. बाळ रडलं तर ते खपायचं नाही. मिनिटभर कसं त्याला घ्यायचंही नाही. स्वयंपाक करायला मीच. बाळ रडलं तर मीच. भांडे घासायचे मीच. स्वयंपाक करायचा मीच. आणि यांची मर्जी पण सांभाळायची मीच. जीवाच्या पलीकडं काम झालं खूप. वेगळं राहायचं कळायला लागलं सुख. सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या. निदान संध्याकाळचा स्वयंपाक तरी करायच्या. मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे. बाजारात हट करायला भाऊजी जायचे. कामात जाऊबाईंची मदत व्हायची. उरली पुरली नुरली ननंदबाई मदतीला यायची. आत्ता बाई कुठल्या हौशी आणि निवडी. 12 महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडी संपलंय तूप. वेगळं व्हायचं कळलंय सुख. या कवितेचे मूळ कवी आहे मोदा देशमुख. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.